2.5 वर्षाच्या चिमुकलीवर 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा लैंगिक अत्याचार. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस. पोलिसांनी आरोपीला केली अटक. धुळ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. धुळ्यामध्ये 2.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात ही घटना घडली. 80 वर्षीय वृद्धाने हे भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील विश्वकर्मा नगरमध्ये ही घटना घडली. एका 80 वर्षीय वृद्धाने 2.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने चिमुकलीची सुटका केली आणि संशयित वृद्धाला पकडले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वृद्धाला ताब्यात घेतले. पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस तपासाला वेग आला आहे. लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घोसर यांनी दिली आहे. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान 112ला कॉल आला होता. 112ला कॉल आला होता. आपल्या इथे एक एरिया आहे विश्वकर्मा नगर, खैरीनिसा मस्जिद आहे त्याच्या बाजूला. त्या ठिकाणी एका लहान मुलीला, चिमुरटीला आहे, 2.5 ते 3 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावर अत्याचार करत असल्यावर आम्हाला तक्रार आली होती. तात्काळ पोलीस तिथे गेले आणि त्यांनी तिथे जमावातून त्याचा जो 80 वर्षाचा म्हातारा होता, वयस्क इसम आहे, रेहमान पिंजारी म्हणून आहे, त्याला मी ताब्यात घेतलं. त्यानंतर तिथे त्या चिमुरटीच्या आईकडून आम्हाला समजलं की ह्याने ती दुकानात जात असताना त्याने तिला घरात घेतलं आणि थोडासा अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. त्याला पकडलं. याच्यामध्ये 4 असे साक्षीदार आहेत, त्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. त्यानंतर पोलिसांना म्हणून आम्ही त्याचा गुन्हा नोंद केलेला आहे. त्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि BNS 75-1 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. त्यातला जो आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलेला आहे. त्यातलं मुख्य म्हणजे त्यातली जी मुख्य साक्षीदार आहे ही ह्या आरोपीची जी मुलगी आहे तिच्यावर सुद्धा 5 दिवसापूर्वी त्यांनी असंच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण नातेवाईकाच्या दबावामुळे तिने तक्रार दाखल केली नव्हती. आणि त्या गल्लीतल्या काही लोकांचं असं मत आहे की यापूर्वी त्यांनी असे काही प्रयत्न केलेले आहेत, पण सामाजिक दबावामुळे कोणी तक्रारीला आपल्याकडे आलं नव्हतं. या सर्व गोष्टी त्याने त्याची साक्षीदाराची जाब घेतलेली आहे आणि फार लवकर 1-2 दिवसामध्ये आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये दोषारोप टाकून सदर प्रकारामध्ये हे प्रकरण कसं न्यायप्रविष्ट होऊन ह्या प्रकरणात लवकरात लवकर निकाल लागून आरोपीला शिक्षा कशी होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 धुळे.